महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सुद्धा संबंध जोडून दिसून येतो. आता 19 फेब्रुवारी 1630 ला ही जी जयंती सुरू झाली, ती जयंती सुरू करण्याचं श्रेय, ती तारीख सुरू करण्याचं श्रेय कोणाला जाते तर 2000 मध्ये महाराष्ट्रामध्ये विधिमंडळात हा ठराव पास करण्यात आला आणि तेव्हापासून 19 फेब्रुवारी 1630 हा दिवस शिवजयंतीचा शासकीय कार्यक्रमासाठी वापरला जातो. पण असे लक्षामध्ये येतं की शिवाजी महाराजांचा हा जन्म खराच असेल का हा प्रश्नचिन्ह आहे. शिवजयंती ही तिथीनुसार विचारामध्ये घेतली तर ही शिवजयंती 8 एप्रिल 1627 ही त्यांची जन्मतारीख आहे असं मानलं जातं. त्यानंतर आपण हे लक्षामध्ये घेऊया, कलम नव्हते, कागद नव्हता, तरी सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी. आज या ठिकाणी प्रामुख्याने स्त्रिया अधिक प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत आणि म्हणून शिवाजी महाराजांची स्त्रियांविषयीची भूमिका काय होती हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. स्त्रियांच्या अवसंबंधी शिवाजी महाराजांची भूमिका इतर राजांपेक्षा वेगळी होती. राजांमध्ये अनेक राजे होऊन गेले, त्यामध्ये नामवंत राजे आपण जर विचारामध्ये घेतले तर प्रियदर्शी सम्राट अशोक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं कार्य जगात दृष्टिपथामध्ये अशा प्रकारचं आहे. आपण या ठिकाणी आता शिवाजी महाराजांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन समजून घेण्यासाठी आपण विचार करणार आहोत. शिवाजी महाराजांचा काळ जेव्हा आपण विचारामध्ये घेतो त्या काळी राजे दरबारी असायचे, सरदारशाही असायची. असे जरी असलं तरी त्यावेळचा काळ हा स्त्रियांच्या अब्रूसाठी, विशेषतः गोरगरिबांच्या स्त्रियांच्या अब्रूला, इज्जतीला किंमत नव्हती. त्या काळचे राजे दरबारी असतील, राजपुत्र असतील, सरदार, वतनदार, जमीनदार, देशमुख किंवा पाटील जे लोक असतील, यांच्या दृष्टीने गरिबांच्या देखी सुना म्हणजे त्यांना हव्या त्यावेळी शीलभ्रष्ट करण्याच्या त्या वस्तू होत्या. यावर विचार करा की त्या काळामध्ये स्त्रियांना वर किती प्रमाणामध्ये अत्याचार होत असतील याची आपल्याला कल्पना येऊ शकते. दिवसा डोळ्या सुद्धा स्त्रियांची इज्जत लुटली जायची आणि त्याविरुद्ध, कारण ते सगळेच वतनदार, राजे, रजवाडे, त्याच्या विरुद्ध कोणाकडे दाद मागता येईल